हजारापेक्षा जास्त किलोमीटर अंतर कापत ही यात्रा तुमच्यापर्यंत पोहोचलेली आहे। भगतसिंग जनअधिकार यात्रा ही शहीद आजम भगतसिंग आणि देशाच्या क्रांतिकारकांचा एकजुटतेचा संदेश घेत रस्त्या रस्त्यावर शहरांमध्ये गावा वस्त्यांमध्ये फिरत आहे। कुठला एकजुटतेचा संदेश? आज आपण देशातली परिस्थिती बघितली तर देश महागाईच्या, भ्रष्टाचाराच्या, धर्मवादाच्या, जातीवादाच्या आगीत होरपळतोय। जनतेची दिवसेंदिवस लूट वाढते आणि त्या लुटीच्या विरोधात जनतेच्या झुंजार एकजुटीसाठी ही यात्रा आम्ही काढत आहोत। भ्रष्टाचाराविरोधात, महागाई विरोधात ही यात्रा आम्ही काढत आहोत आणि आमच्या मागण्या आहेत की प्रत्येकाला पक्का रोजगार देण्यात यावा, कामाचे तास 6 करण्यात यावे। जर सरकार पक्का रोजगार देऊ शकत नसेल तर बेरोजगारी भत्ता देण्यात यावा, न्यूनतम किमान वेतन 25,000 लागू करण्यात यावं आणि सर्वांना शिक्षणाच्या, रोजगाराच्या समान मोफत संधी देण्यात याव्या। जे 4 कामगार विरोधी नवीन लेबर कोड आहेत, श्रम कायदे आहेत, त्यांना रद्द करण्यात यावं आणि त्यासोबतच जे वास्तवात असलेले, अस्तित्वात असलेले श्रम कायदे आहेत त्यांना काटेकोरपणे लागू करण्यात यावं। मनरेगा योजनेला काटेकोरपणे लागू करण्यात यावं आणि प्रत्येक हाताला काम देण्यात यावं, ह्या आमच्या मागण्या आहेत। आणि त्यासोबतच ही यात्रा आम्ही प्रत्येक ठिकाणी फक्त आणि फक्त तुमच्या आणि आमच्यासारख्या सामान्य जनतेच्या आर्थिक आणि वेळेच्या सहयोगावर घेऊन चाललोय। इथे ज्या सगळ्या दफ्तर तुम्ही बघताय, ज्या प्लायकार्ड्स तुम्ही बघताय, जे पत्रकं तुमच्यापर्यंत पोहोचताय, हा सगळा खर्च 1 रुपयापासून ते पूर्ण यात्रेचा, राहण्या खाण्याचा सर्व जो खर्च आहे तो आमच्या तुमच्यासारख्या सामान्य कष्टकरी जनतेच्या पाठिंब्याच्या जोरावरच चालतोय साथींनो। तर मी तुम्हाला सर्वांना आवाहन करेन, तुमच्या कष्टाच्या, घामाईच्या, कमाईतून जोडलेला जो पै पैसा आहे त्यातला जितका तुम्ही अधिकतम त्याग करू शकता तो करा आणि आमचे साथी तुमच्यापर्यंत सहयोग डबे घेऊन येत आहेत। त्यामध्ये तुमच्या कष्टाच्या कमाईतून जितका आर्थिक सहयोग, जितके पैसे तुम्ही देऊ शकाल ते नक्की द्या, कारण तेव्हा आणि तेव्हाच ही यात्रा पुढे जाऊ शकेल। आणि आज देशात आपली जी महागाई, बेरोजगारीने पिळवणूक होते, भ्रष्टाचाराने पिळवणूक होते, ती पिळवणूक फक्त आणि फक्त तेव्हाच थांबू शकते जेव्हा आज देशातली सामान्य जनता एकजूट होईल आणि सामान्य जनतेच्या एकजुटीसाठी अशा प्रकारची एक यात्रा जी क्रांतिकारकांचा संदेश घेऊन रस्त्यावर फिरते, अशा प्रकारची यात्रा पुढे जाणं अत्यंत गरजेचं आहे। म्हणून मी पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना आवाहन करेन, आमच्याकडून पत्रक घ्या, आमच्या साथींना शक्य तितका अधिक आर्थिक सहयोग करा आणि या यात्रेत ज्या पद्धतीने होऊ शकताल त्या पद्धतीने नक्की सामील व्हा। इन्कलाब जिंदाबाद।